नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। ग्राम पंचायत खारबा में दूसरी बार बिन विरोध सरपंच पद पर महेंद्र द्वारकानाथ पाटिल की हुई नियुक्ति। बता दें, भिवंडी पंचायत समिति विस्तार अधिकारी अरुण बड़गुजर व ग्राम विकास अधिकारी अनिल पाटिल व सभी सदस्यों की उपस्थिति में महेंद्र द्वारकानाथ पाटिल की बिन विरोध दूसरी बार सरपंच पद पर नियुक्ति हुई। इस अवसर पर इनके निवास स्थान पर स्वागत समारोह का आयोजन किया गया। इन्हें शुभकामनाएं देने के लिए इनके नात, रिश्तेदार, मित्र, परिवार और भारी संख्या में उपस्थित रहकर पुष्पगुच्छ देकर शुभकामनाएं दिए। तो वहीं इनके जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन सांसद सुरेश म्हात्रे और बालिया मामा के पुत्र सुमित सुरेश म्हात्रे के हाथों रिबन काटकर किया गया। इस अवसर पर कई मान्यवरों ने शुभकामनाएं देते हुए क्या कहा, ये देखते हैं इस खबर में। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच महेंद्र पाटिल ने सभी का आभार मानते हुए क्या कहा, आइए देखते हैं। खरं म्हटलं तर आमचे ठाणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब यांच्या गटातले आमचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सन्माननीय महेंद्र शेठ पाटील खरं तर यांची ही दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झालेली आहे। मी प्रथमतः त्यांना शुभेच्छा देतो की त्यांचं कार्य खरोखरच श्रेष्ठ आहे। त्यांनी खरोखर एक त्यांचं कार्य पूर्ण जिल्ह्यामध्ये परिसर असताना ते गावाचं सरपंच पदाचं भूषण केलेलं आहे, त्यांनी दुसऱ्यांदा केलेलं आहे। तर माझ्या शुभेच्छा अशाच असतील की येत्या 6 महिन्यात देखील त्यांची हॅट्रिक व्हावी आणि ते तिसऱ्यांदा सरपंच बनतील, माझ्या अशा शुभेच्छा असतील। आज महेंद्र पाटील दुसऱ्यांदा खारबाव गावचे सरपंच पद भूषवित आहेत आणि हे सरपंच पद त्यांच्या प्रारब्धात होते म्हणून त्यांना आज मिळतंय। जास्तीत जास्त आमच्या शेतकऱ्यांचं, ग्रामस्थांचं समाधान कसं होईल याकडे प्रकर्षाने लक्ष दिलं पाहिजे आणि पाणी, वीज या बाबतीत ज्या ज्या काही समस्या असतील त्या हिरिरीने भाग घेऊन प्रत्येक नागरिकाचं समाधान कसं होईल याकडे लक्ष देऊन जेणेकरून या गावची शांतता सदैव अबाधित राहील आणि प्रत्येकाला सुखाचे दिवस येतील यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, ही आमची कालिका माताचरणी प्रार्थना आहे। यानंतर बाकी यापुढेही परत इलेक्शन येणार आहे। सदैव यशाचं जे गणित आहे ते त्यांच्या पाठीमागे सदैव राहावं। खरोखर या खारबावारांचं जेवढे उपकार किंवा ऋण माझ्यावर असतील ते मी कधी जिंदगीत फेरू शकत नाही। आज हा दुहेरी त्याने आनंद माझ्या जीवनात आणलेला आहे। आता खरोखर आम्ही पॅनल केला खारबा विकास आघाडी, त्यावेळेला आम्ही एकटा पडलो आणि सगळे पक्ष एका बाजूला गेले। परंतु गाववाल्यांनी सांगितलं तू कुठं घाबरू नकोस, तू दगडून जाऊ नकोस,
आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आई कालिका माता, जरीमारी माता यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. कुठं काही विघ्न होणार नाही. आपला विजय निश्चित होईल. आणि आज या प्रसंगी एवढंच बोलतो, 2021ला पण मला सरपंच पदावर विराजमान केलं आणि तसंच आता 2025ला पण त्यांनी सांगितला तू सरपंच पद घे. या कारणासाठी घे तर पुढे येणारा थेट इलेक्शन आहे, त्यामध्ये हॅट्रिक हा आम्हाला बॅनर लावता आला पाहिजे, म्हणून तुम्ही हा सरपंच पद घ्या. प्रथम आता माझी राहिलेली प्रामुख्याने 4 कामं आहेत. एक म्हणजे प्रथम माझ्या गावचा भव्य दिव्य ग्राउंड, दुसरा म्हणजे एक माझ्या गावची सीमा म्हणजे हद्द, आणि तिसरा काम म्हणजे माझ्या पाण्याचा प्रश्न, आणि चौथा काम म्हणजे मी एक समाज हॉलची एक गावी दिलेली आहे. हे आम्ही प्रामुख्याने 4 कामाला प्रथम प्राधान्य देणार आहोत. तसेच आम्ही सुरुवातीलाच लोकांना शब्द दिला होता की जेव्हा आम्ही निवडून येऊ, जेव्हा ग्रामपंचायतचं ऑफिस आम्ही म्हणजे दुसऱ्याकडे होता, छोटासा ग्रामपंचायत ऑफिस होता, परंतु आम्ही त्यांना शब्द दिला का बाबा आम्ही ग्रामपंचायत ऑफिस नवीन बनवू, त्याचबरोबर भव्य दिव्य असा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवू, तरच त्या ऑफिसमध्ये बसू, नाही तर बसणार नाही. पण आम्ही त्या 1 वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तसेच ऑफिसचं काम पूर्ण केलं आणि त्या ऑफिसमध्ये आम्ही बसायला चालू केलं. गाववाल्यांसाठी एवढंच, जशी आता साथ आहे तशीच शेवटपर्यंत साथ राहावी आणि त्यांचा आशीर्वाद आहे, तो आशीर्वाद घेऊनच मी पुढे जाणार आहोत. आता गावाला एवढंच सांगतो, फक्त तुम्ही असा आशीर्वाद ठेवा, त्यानंतर तुम्ही सांगाल त्या पद्धतीने हा महेंद्र पाटील तुमच्यासाठी करेल. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.